नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर यासाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता आणि याची जी जाहिरात आहे तुम्ही कशा प्रकारे वाचून यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता, यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि यासाठी अपात्र आणि पात्र यांची यादी कधी लागणार आहे, या सगळ्या बाबींची आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर यामध्ये जे असणार आहे 2018 नुसार या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। अर्ज जे असणार आहे तुम्हाला 4/9/2023 पासून ते 22/9/2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। तर यासाठी तुम्हाला जे आहे जे नांदेडचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती पण ही जाहिरात भेटेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन, त्या ठिकाणी पण तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून अर्ज करू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहून सगळं काही वाचून तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी setunanded.in चा जे वेबसाईट आहे या वेबसाईट वरती येऊन तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर करून या ठिकाणी साइन इन करून तुम्हाला ज्या गावासाठी अर्ज करायचा आहे त्या गावासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। यामध्ये जे असणार आहे 5% दिव्यांगासाठी हे सगळं काही तुम्हाला वाचायचं आहे, हे वाचूनच तुम्हाला अर्ज करायचं आहे। तर यासाठी बघू शकता तुम्ही नवीन आपले सरकार सेवा केंद्र अर्ज करण्यासाठी अनिवार्य डॉक्युमेंट जे असणार आहे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। तर सर्वप्रथम जे असणार आहे तुम्हाला शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन साठी 10वी किंवा 12वी किंवा पदवी किंवा ग्रॅज्युएशन जे असणार आहे किंवा कोणतेही जर सर्टिफिकेट असतील तर यापैकी तुम्हाला एक सर्टिफिकेट अपलोड करावी लागणार आहे। आणि त्यानंतर जे आहे दुसरा संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT जर असेल MSCIT हे लागणार आहे कंपल्सरी तुम्हाला। त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ज्या गावातील तुम्ही रहिवासी असतील त्या गावातील ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा जे असणारे रहिवासी दाखला तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर जर तुम्ही महानगरपालिका क्षेत्रातील झोन किंवा वार्ड मध्ये जर मोडत असतील तर झोनचे जे अधिकारी असतील या ठिकाणी झोनल अधिकारी कडून रहिवासी दाखला घेऊ शकता। आणि यामध्ये तुमच्या जागेच्या मालकी हक्काची कागदपत्राची काही एक पुरावा या ठिकाणी कोणताही एक पुरावा तुम्हाला द्यायचा आहे। घरकर असो किंवा जर तुमच्याकडे घर नसतील किंवा जागा नसतील तर या ठिकाणी तुम्ही घराचे या ठिकाणी घर मालकाचे भाडेपत्र किंवा याच्या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहेत हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत। यामध्ये जे आहे तुम्ही अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी नियोजित जागेचे आतील व बाहेरील या ठिकाणी अक्षांश म्हणजेच लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड जे असणार आहे यासह तुम्हाला फोटो काढावा लागणार आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 500 रुपये ई सुविधा कलेक्टर्स नांदेड या ठिकाणी या नावाने तुम्हाला या ठिकाणी अर्जासाठी हे पेमेंट करावं लागणार आहे या ठिकाणी। त्यानंतर जर तुमच्याकडे CSC केंद्र असेल तर या ठिकाणी CSC केंद्राचे जे काही प्रमाणपत्र असतील ते प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे, तर प्रमाणपत्र लागणार आहे। जर तुम्ही दिव्यांग असतील तर या ठिकाणी दिव्यांग असल्यास जिल्हा या ठिकाणी जे काही दिव्यांगाचे प्रमाणपत्र असतील तुमच्याकडे ते या ठिकाणी तुम्ही जोडू शकता। त्यानंतर हे सगळे काही या ठिकाणी उपरोक्त प्रमाणपत्रे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत। जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट आता सांगितले हे सगळे काही डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी काही निकष आहेत। निकष म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही ज्या गावातील असताल ज्या गावातील रहिवासी आहेत त्याच गावात जर CSC सेंटर चालत म्हणजे प्रथम प्राधान्य देण्यात येतील। जर तुमच्याकडे CSC सेंटर असतील किंवा CSC सेंटर असल्यामुळे तुम्हाला जे गावातील अन्य कोणी भरले असतील तर CSC केंद्र चालकांना जे प्रथम प्राधान्य देण्यात येतील। जर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जर एकाच गावातील अनेक CSC सेंटर जर चालकांनी जर अप्लाय केला असेल तर या ठिकाणी सेवा केंद्र चालकांनी मंजूर करण्यात येतील। सामान्य व्यवहारातील संख्या आढळून आल्यास जर दोन्ही समान असतील तर त्यांच्या या ठिकाणी जे आहे लकी ड्रॉ निवडण्याची पद्धत या ठिकाणी केली जाईल। त्यामध्ये अर्ज प्राप्त झाल्यास न प्राप्त झाल्यास रहिवाशांना प्राधान्य देण्यात येतील। त्यानंतर या ठिकाणी 1 व 2 मधील निकषानुसार अर्ज प्राप्त न झाल्यास लगतच्या गावातील रहिवासी यांचा विचार करण्यात येतील। अशा पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचे, हे सगळं काही वाचून डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। आणि या अर्ज तपासणीचे विविध टप्पे असणार आहेत, त्यासाठी आपण म्हणू शकता महत्त्वाच्या तारखा काय असणार आहेत। यामध्ये जर तुम्ही अर्ज केल्यानंतर या ठिकाणी 4/9/2023 ते 22/9/2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या ठिकाणी तुमची पात्र अपात्रांची यादी जी असणार आहे 6/10/2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी setunanded.in किंवा
या ठिकाणी nanded.gov.in या पोर्टलवरती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येतील. आणि त्यानंतर अपात्र यादीवरील पात्र अपात्र यादीवरील आक्षेप दिनांक 9/10/2023 ते 13/10/2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. आणि यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काही कंप्लेंट असतील तर या ठिकाणी तुम्ही सादर करू शकाल. आणि त्यानंतर यादीवरील आक्षेपावर या ठिकाणी दिनांक 19/10/2023 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सुनावणी करण्यात येतील. त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहावे लागणार आहेत. जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले असतील, जे काही डॉक्युमेंट रिक्वायर्ड असतील ते न्यावेत तुम्हाला. त्यानंतर त्या ठिकाणी सुनावणी दिनांक जे असणार आहे, सुनावणी नंतर या ठिकाणी दिनांक 27/10/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता जे असणार आहे तुम्हाला अंतिम पात्र अपात्र यादी जी असणार आहे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जसे की nanded.gov.in व setunanded.in या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येतील. त्यानंतर यामध्ये पाहू शकता तुम्ही प्रत्येक गावातील एक आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी जिल्हा सेतू समितीच्या बैठकीमध्ये पात्र अर्जांची निकषानुसार निवड करून अंतिम मान्यता प्रदान करण्यात येतील. अंतिमतः मंजूर करण्यात आलेले आपले सरकार सेवा केंद्र चालक अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची मूळ प्रतीसह तपासणीसाठी जिल्हा सेतू समिती नांदेड येथे बोलवण्यात येईल. मूळ कागदपत्राच्या तपासणीसाठीचा दिनांक वेळ जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती जे म्हणजे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर nanded.gov.in या पोर्टलवरती जे प्रसिद्ध करण्यात येतील. तर यामध्ये जे अंतिम तुमची निवड झाल्यानंतर अंतिम यादी निवड झाल्यानंतर पात्र असल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे असणार आहेत या ठिकाणी कागदपत्र तपासणी येताना प्रत्येक मंजूर केंद्र चालकाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून जे असणारे तुम्हाला 20,000 रुपये धनाकर्ष या ठिकाणी ई सुविधा कलेक्टर्स नांदेड या नावाने तुम्हाला अनामत जे असणार आहे जमा करावं लागणार आहे. यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पात्र असल्यानंतर 20,000 रुपयाचं जे असणार आहे तुम्हाला अनामत जमा करावं लागणार आहे. अन्यथा या ठिकाणी तुमचं जे अर्ज असणार आहे ते नामंजूर करण्यात येतील, रद्द करण्यात येतील. यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालकाची जे आयडी असणार आहे आयडी या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाकडून केंद्र चालकास नमूद केलेल्या ईमेल आयडी व मोबाईल नंबर जे असणार आहे त्यावरती तुम्हाला प्राप्त होईल. त्या ठिकाणी अर्ज करते वेळी तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जे असणार आहे काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय. तर या ठिकाणी अचूक दिल्यास जी जबाबदारी जी असणार आहे अर्जदाराची राहील. त्या ठिकाणी तुम्हाला अचूक युजर आयडी म्हणजे चुकीचा मेल जर देत असतील तर यासाठी जबाबदार जे आहे अर्जदार असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं आहे. तर यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाल्यास केंद्र चालकांनी 1 महिन्याच्या संबंधित पोलीस स्टेशनचे जे तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र पण या ठिकाणी द्यावे लागणार आहे. यामध्ये उपरोक्त सर्व प्रक्रियेसाठी आपण वेळोवेळी जे असणार आहे तुम्हाला nanded.gov.in setunanded.in या पोर्टलवरती तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे. आणि यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी काही अटी आणि शर्यती दिली आहेत. तर यामध्ये तुम्ही अटी आणि शर्यती या ठिकाणी वाचू शकता. हे सगळं काही वाचून तुम्ही कोणत्या झोनला किती तुम्हाला जागे निघालेले ASK म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी किती जागे निघालेले, कोणत्या झोन साठी निघालेत हे तुम्ही पाहू शकता. आणि कोणत्या ग्रामीण विभागामध्ये कोणकोणत्या गावासाठी या ठिकाणी तुमचे जागे निघालेत हे पण तुम्ही पाहून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी setunanded.in चा जे वेबसाईट आहे या पोर्टलवरती तुम्ही रजिस्टर करून या ठिकाणी अर्ज करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट असतील, कधीपर्यंत अर्ज करायचं आहे हे सगळं काही समजलं असेल तर काही समस्या असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.